या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माझा आणि आपल्या सर्वांचा प्रवेश झाला असे भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष आणि महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री चव्हाण साहेब, इथं आवर्जून उपस्थित असणारे माझ्यावर सातत्याने प्रेम करणारे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, आमचे जुने सहकारी आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे, दुसरे आमचे सहकारी दौंडचे आमदार राहुलदादा कुल, त्याचप्रमाणे आमच्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आमचे जुने सहकारी, त्याचप्रमाणे पाचपुतेजी, इथं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीमधील असणारे सर्व पक्षातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी, माझ्या समवेत आलेले पूर्वीचे भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील काँग्रेसचे सर्व जुने पदाधिकारी, तिन्ही तालुक्यातील संघटनांचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष, महिला अध्यक्ष, विद्यार्थी काँग्रेस, सेवा दल, सर्व फ्रंटलचे प्रमुख, त्यांचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, त्याचप्रमाणे राजगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सन्मान्य संचालक, खरेदी विक्री संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, त्यांचे सर्व सन्मान्य संचालक, दत्त दिगंबर वाहतूक संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व सन्मान्य संचालक, त्याचप्रमाणे व्यक्तिगत माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व भोर, राजगड, मुळशी आणि पुणे जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, विशेष करून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी, पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या माझे अध्यक्ष सौभाग्यवती किरणताई काळभोर, स्वपनरावजी म्हस्के, त्यांचे सर्व सन्माननीय उपस्थित मान्यवर, सर्व बंधू आणि भगिनींनो, गेल्या 4 दिवस आपण वृत्तवाहिनींमध्ये पाहत असाल, प्रत्येक चॅनलवर, पेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये संग्राम थोपटे काय निर्णय घेणार याकरता सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. गेल्या 2 दिवसापूर्वी मी माझी भूमिका स्पष्ट केली आणि त्या भूमिकेनंतर त्या सर्व गोष्टीवरती पडदा पडला. आज या ठिकाणी पक्षप्रवेशाच्या निमित्तानं बावनकुळे साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, विखे पाटील साहेब असतील, जयकुमार गोरेजी असतील, राहुलदादा असतील, महाडिक साहेब सुद्धा विशेष करून या ठिकाणी उपस्थित आहेत. माफ करा, तुम्ही मागे बसला होता, मी बघितलं नाही. त्याचप्रमाणे टिळेकरजी असतील आमदार, यांना मला या निमित्तानं सांगायचं आहे साहेब की मला बरेचशा लोकांनी प्रश्न विचारला, तुम्ही काँग्रेस का सोडताय? तुम्ही तर हार्डकोर काँग्रेसी, गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या वडिलांपासून तुम्ही काँग्रेस रुजवली, वाढवली, किंबहुना तो विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला. परंतु खरं सांगायचं साहेब, ही वेळ खरं तर माझ्यावर काँग्रेसनेच आणली आणि या परिस्थितीचा गेले 5-7 वर्षापासूनचा मी सातत्याने विचार करतोय
विखे पाटील साहेब विधिमंडळामध्ये असल्यानंतर मला वारंवार सांगायचे, अरे संग्राम निर्णय घे, निर्णय घे, निर्णय घे. आमचे जयकुमार गोरे सांगायचे, राहुलदादा सांगायचे, अनेक भारतीय जनता पार्टीतले सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी मला सातत्याने सांगायचे की तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. मी त्यांना सांगायचो, साहेब मी काही निर्णय घेऊ शकत नाही. ते सांगायचे, अरे निर्णय घे, किती दिवस तुझ्यावरती अन्याय होतोय आणि या अन्याय करता वाचा फोडण्याकरता तू काहीतरी निर्णय घे. परंतु मी एक विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्यामुळं मी सहजासहजी त्या विचारापर्यंत पोचत नव्हतो. गेल्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल, आपण सर्वांनी पाहिलं असेल, आपल्याला काही कारणांमुळे या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. त्या अगोदरची झालेली लोकसभेची निवडणूक असेल, त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जोमाना आणि अतिशय काटेकोरपणे आणि काळजीने काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि महाविकास आघाडीचा धर्म पूर्वीच्या काळामध्ये लोकसभेला आपण पाळला. परंतु साहेब, खंत एवढीच आहे, केलेले जे काम किंवा जी निष्ठा राखून मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं, त्या निष्ठेचं काहीच फळ माझ्या पदरामध्ये पडलं नाही, हे मला या निमित्तानं मुद्दामून सांगायचं. अनेक वर्ष मी संघर्ष केला, माझ्या वडिलांनी संघर्ष केला, मीही संघर्ष केला. संघर्ष करायला लागतोय म्हणून आम्ही कधी डगमगलो नाही किंवा कुठलाही विचार त्या ठिकाणी शिवला नाही. संघर्षाच्या भूमिकेमधून सातत्यानं सहकारी संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, तिथं एक हाती सत्ता मिळवण्याचा कायम प्रयत्न केला. पक्षाची ताकद मिळो न मिळो, तळागाळापर्यंत काँग्रेस रुजवण्याचं वाढवण्याचं प्रामाणिक काम आम्ही त्या निमित्तानं केलं. आज खरं तर पूर्वीचे दिवस आठवल्यानंतर आजचा निर्णय घेतल्यावर थोडंसं वाईट वाटतंय, कारण की पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जो पक्ष तळागाळामध्ये वाढवला, परंतु नाईलाजानं आज या निर्णयाप्रत आम्ही या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत. कार्यकर्त्यांची सगळ्यांची खंत होती, विचार होता. सातत्यानं निवडणूक झाल्यापासून प्रत्येक कार्यकर्ते मला येऊन सांगायचे, दादा आता काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, आपल्याला काहीतरी बदल केला पाहिजे, आपल्याला विकासाच्या माध्यमातून कुठेतरी कास धरून आता कुठेतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. मी बऱ्याच वेळेला त्यांना शांत बसण्याचं आवाहन करायचो, परंतु शेवटी माझ्या डोक्याच्या वर पाणी साहेब चाललं होतं आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निर्णय घेत असताना भारतीय जनता पार्टी हा देशामधला एक नंबरचा सर्वात मोठा असणारा पक्ष, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारा पक्ष, त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राची चाललेली वाटचाल असेल, या सर्व गोष्टींना प्रभावित होऊन आम्ही साहेब आज हा निर्णय घेतलेला आहे. फडणवीस साहेबांचा तर माझा गेल्या अनेक वर्षाचा ऋणानुबंध आहे. आपण सर्वश्रुत आहात. म्हणजे राजकीय दृष्ट्या ज्या वेळेला मी राजकारणात नव्हतो तेव्हापासूनचा माझा संबंध आहे, परंतु राजकीय धागा पकडून मी कधी त्या ठिकाणी तिथं त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही. कामाच्या निमित्तानं ज्या ज्या वेळेला साहेबांकडे मी गेलो, त्या वेळेला कुठल्या पक्षाचा आहे म्हणून नव्हे, परंतु ग्रामीण भागातील एक आमदार आहे, त्यांच्या अडचणीचे प्रश्न सोडवले पाहिजेत या भावनेतून फडणवीस साहेबांनी मला अनेक वेळेला वेळोवेळी मदत त्या निमित्तानं केलेली आहे. आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम फडणवीस साहेबांचं मी जवळून पाहिलंय. एकदा शब्द दिला की तो शब्द कधी त्या ठिकाणी पडू न देणारं नेतृत्व आहे. पाटील साहेब, आपण देखील या व्यासपीठावर आपल्या वडिलांपासून माझे वडील असतील, जुना ऋणानुबंध प्रवास आहे. आपल्या वडिलांच्या काळामध्ये आपले वडील आणि माझे वडील एकत्रितरित्या त्या काळात काम केलेलं आहे आणि जुना संबंध आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला मला सांगायचा, परंतु
शेवटी कुठल्या ना गोष्टीची कधी ना कधीतरी वेळ यावी लागते असं म्हणलं तर वावगं ठरत नाही। आज बावनकुळे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत, त्याचप्रमाणे आज चव्हाण साहेब हे सुद्धा पूर्वीच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक कोट्यवधीचे प्रश्न कामे मार्ग लावण्याचं काम या सर्व मंडळींनी केले। म्हणजे मी जरी वेगळ्या पक्षात होतो किंवा विचारधारेत होतो तरी सुद्धा तुम्ही सर्व मंडळींनी सातत्यानं मला पूर्वीपासूनचं सहकार्य केलेलं आहे। आज मी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। निश्चितच हा मावळा आहे, हा स्वाभिमानी मावळा आहे साहेब। आम्ही स्वाभिमानानं गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिलो। अनेक वेळेला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा मानहानी सहन करून आम्ही तिथं काम केलं, का तर आम्ही स्वाभिमान कधी त्या ठिकाणी घाण ठेवत नाही। परंतु आज अशी परिस्थिती आहे की आज सर्व स्वाभिमानी मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेला आमचा सर्व परिसर आहे। या मावळ्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं हे एक निर्णायक पाऊल आम्ही साहेब या निमित्तानं घेत आहोत। आणि म्हणून भविष्य काळामध्ये संग्राम थोपटेला काही मिळावं म्हणून मी इथं आलेलो नाही। माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितावर प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच भारतीय जनता पार्टीने प्राधान्य द्यावं अशी आग्रहाची विनंती मी आजच्या निमित्तानं करतो। अधिक बोलण्यासारखं बरंच आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येणार आहेत, त्याबद्दल मी अधिक बोलणं उचित नाही। परंतु आज मला भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आपण सर्व मंडळींनी जाहीररित्या प्रवेश त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याचं मी मनापासूनचा आभार मानतो। अतिशय चांगल्या पद्धतीचा विश्वासानं ज्या पद्धतीने पूर्वीच्या पक्षामध्ये आम्ही काम केलं त्याच्या दुप्पट ताकदीनं भारतीय जनता पार्टी हा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम इमाने इतबारे आम्ही करू, एवढेच शब्द या निमित्तानं देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।